Friends, welcome back. Starting of the new lectures. In this point about learning in operating system structure. तर या ठिकाणी आपण मल्टी प्रोग्रामिंग, मल्टीटास्किंग, मल्टी बॅच ऑपरेटिंग सिस्टम्स, फाइल बॅच ऑपरेटिंग सिस्टम्स. There now we'll discuss about it. Multi programming operating systems. The when two or more programming residing in the memory of the same time, the sharing of the processing they refer to the multi-programming. मल्टीप्रोग्रामिंग म्हणजे काय? जे खाली दिलेलं तुम्हाला डायग्राम दिसत असेल की जॉब 1, जॉब 2, जॉब 3, जॉब 4 आहेत. मल्टी म्हणजे काय? एक आणि एकापेक्षा अनेक, त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? मल्टी प्रोग्रामिंग असं सिस्टम्स असं म्हणतो. म्हणजेच काय? दॅट इज आर कॉल्ड ऑफ द मल्टी प्रोग्रामिंग. म्हणजे एक जी सिस्टम्स आहे, एक प्रोसेस आहे, ती आपण अनेकांना देणार, त्याला आपण काय म्हणतोय? मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टम्स असं म्हणतोय. त्याला आपण काय म्हणतोय? मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टम्स असं म्हणतोय. खाली तुम्हाला डायग्राम दिलेला आहे, ही ऑपरेटिंग सिस्टम जॉब 1, जॉब 2, जॉब 3, जॉब 4. ओके, दिस इज अ नाव विल डिस्कस अबाउट इट. व्हॉट इज अ जॉब 1? जॉब 1 मध्ये म्हणजे कोणतं इन रे? दॅट इज अ नेटवर्क. ओके, दॅट इज आपण याला काय म्हणतो? नेटवर्कची चेन्स असं आपण याला मित्रांनो असं म्हणतो, की जेणेकरून आपण जी जॉब असतात, जॉब 1, जॉब 2, जॉब 3. ओके, त्या ठिकाणी आपण बघत असतो की म्हणजे की नेटवर्क म्हणजे काय? चेन असते एक, आपण त्याला चेन म्हणू शकतो. एकाला एक जॉईंट असतं, त्याला आपण काय म्हणतो? नेटवर्क असं म्हणतो. मेनी पेअर्स ऑफ द सिस्टम्स इज आर कॉल्ड ऑफ द नेटवर्क सिस्टम. मेनी पेअर्स ऑफ द सिस्टम्स इज आर कॉल्ड ऑफ द पेअर्स ऑफ सिस्टम्स. ओके, दिस ऑपरेटिंग सिस्टम डज नॉट फॉलो ॲक्टिव्हिटी रिलेटेड फॉर द मल्टी प्रोग्रामिंग. आपल्याला यापैकी मल्टी प्रोग्रामिंगला डज नॉट ॲक्टिव्हिटी फॉलोज करायच्या आहेत. द ऑपरेटिंग सिस्टम कीप सर्व जॉब्स इन मेमरी ॲट अ टाइम. ते ऑपरेटिंग सिस्टम आहे तुमची कीप सर्व म्हणजे जॉब्स तुमचे जे काम आहेत एका टायमाला फक्त एकच मेमरी प्रोव्हाइड करू शकते, म्हणजे सर्व करू शकते. दिस अ सेट ऑफ द जॉब्स सबसेट ऑफ द जॉब्स इज केप्ट द जॉब पूल. ओके, म्हणजे मल्टी प्रोग्रामिंग तुम्हाला समजून जायला पाहिजे की मल्टी प्रोग्राम म्हणजे का एक आणि एकापेक्षा जास्त, त्याला आपण काय म्हणतो? मल्टी प्रोग्रामिंग सिस्टम्स असं म्हणतो. द मल्टी प्रोग्रामिंग सिस्टम्स द ऑपरेटिंग सिस्टम्स पीक टू बिंग एक्झिक्युटेड अँड of the job of the memory is are called of the multi-programming operating system is are called of the multi-programming operating systems. याचे तुम्हाला ॲडव्हान्टेज खाली दिलेले आहेत. जर तुम्हाला पेपरला आलं तर तुम्हाला काय लिहायचं फक्त? जर तुम्हाला पेपरला आलं तुम्ही फक्त लिहू शकता. ही एक डेफिनेशन तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. त्यानंतर आपल्याला काय लिहायचे आहे? त्यानंतर आपल्याला फक्त ही एक डायग्राम विचारली तर ही डायग्राम आपल्याला ठिकाणी काढायची आहे. त्यानंतर आपल्याला हा एक पॉईंट आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर त्यानंतर आपल्याला इथं खाली आल्याच्या नंतर ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज यापैकी तुम्हाला खाली लिहायचे आहेत. तर सपोज आपल्याला कोणत्याही ठिकाणी ॲडव्हान्टेज बघायला भेटते. तर हाईज अँड एफिशिएंट सी पी यू अनइन्स्टॉलेशन्स. हाई म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ही काय करायचं? एफिशिएंट सी पी यू युटिलायझेशन्स करून खूप फास्टली डेटाचं आउटपुट युजर्सला द्यायचं. युजर्स फील दे मेनी प्रोग्राम्स आर लोकेटेड सी पी यू ऑलमोस्ट सायबरटेनियसली. जे तुमचा सी पी यू होता तो खूप जास्त मध्ये फास्टमध्ये तो वर्क करून युजर्सला आउटपुट द्यायला एकदम सेकंदात, एकदम 2 ते 3 सेकंदात तो आउटपुट द्यायचा. त्यानंतर तुमचा आहे डिसॲडव्हान्टेज सी पी यू शेड्युलिंग इज अ रिक्वायरमेंट. सी पी यूचं टाईम टेबल याला खूप महत्त्वाचं होतं. टू अकोमोडेटेड मेनी जॉब्स इन मेमरी मॅनेजमेंट इन रिक्वायरमेंट. मेमरी मॅनेजमेंट दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, याला खूप मोठी रिक्वायरमेंट होती. दे नाव विल डिस्कस अबाउट इट मल्टीटास्किंग ऑपरेटिंग सिस्टम. ओके, जर तुम्हाला या ठिकाणी मल्टीटास्किंग ऑपरेटिंग सिस्टम्स बघायला नसेल भेटली, मल्टीटास्किंग ऑपरेटिंग सिस्टम तुम्ही या ठिकाणी डायग्राम बघू शकता मल्टीटास्किंग ऑपरेटिंग सिस्टमची कशी आहे. या ठिकाणी तुम्हाला एक ऑपरेटिंग सिस्टम दिसत आहे की जेणेकरून मी तुम्हाला एका पेनाने दाखवतो. त्या ठिकाणी आपल्याला एक मल्टीटास्किंग ऑपरेटिंग सिस्टम पाहायला भेटतंय. मल्टीटास्किंग म्हणजे काय? टास्क म्हणजे काय? एखादं दिलेलं आपल्याला काम. मल्टी म्हणजे काय? अनेक कामं. अनेक कामं म्हणजे काय? अनेक कामं करणं म्हणजे काय? मल्टीटास्किंग करणं.
बरोबर. अनेक कामं करणं म्हणजे काय, मल्टीटास्किंग करणं. विथ द टाइम शेअरिंग इज अ टेक्निक विच एनेबल मेनी पीपल that's located various terminals to use a particular computer systems at the same time. The time share or multitasking or the logical extension multi-programming processors which shared among multiple users and simultaneously is the terminal of the time sharing. The main difference between in multi-program batch systems and time-sharing systems is that a case of multi-programmed and batch system object to maximum processor use the word time-sharing systems. Object is to minimize response the time. Very simple point in multitasking systems. पेपरमध्ये तुम्हाला आलं तर तुम्ही कुठून मी तुम्हाला सांगतो कसं लिहायचं. तर या ठिकाणी आपण आता तुम्ही इकडे बघा. ठीक आहे, इथून तर तुम्हाला डायरेक्ट तुम्ही हा दुसरा पॉईंट टाईमपर्यंत, त्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर इथून जेव्हा तुम्ही इथून चालू करशाल, हे पाहिजे इथून तुम्हाला चालू करा 2 मिनटं. द मेनपासून तुम्हाला चालू करायचं आहे, त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला कुठपर्यंत संपवायचं आहे, डायरेक्ट रिस्पॉन्स द टाईम. ओके. आणि ही डायग्राम खूप महत्त्वाची आहे. ही डायग्राम नोट डाऊन करून घ्या किंवा स्क्रीनशॉट तर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ओके. त्यानंतर आपल्याला त्यानंतर आपल्याला डायग्राम एक्सप्लेनेशन करायचे आहे की डायग्राम्स कशी आपल्याला ठिकाणी पेपरमध्ये विचारली जाते. तर या ठिकाणी मित्रांनो खूप सिम्पल ही डायग्राम आपल्याला या ठिकाणी करायची आहे की नोट डाऊन करून घ्यायचं आहे. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ओके. तर टाइम शेअरिंग इज अ टेक्निक एनेबल मेनी पीपल्स. व्हॉट इज एनेबल मेनी पीपल्स म्हणजे काय, म्हणजे जास्त लोक. तर टाइम शेअरिंग, ओके, टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टम तुम्ही ऐकला असेल. टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय, एक जॉब दुसऱ्याला देणं म्हणजे आपला टाइम वाचवणं. बरोबर. आता सपोज जर तुम्हाला शाळेत जायला खूप घाई झाली असेल किंवा एखादा आपल्या कॉलेजला जायला खूप घाई झाला असेल, तुम्ही कशाने जातात, गाडीवर जातात, पायी तो टाईम लागतो, मग आपण याला काय म्हणतो, टाईम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टम म्हणतो. म्हणजे आपण काय केली, टाईमची बचत केलेली आहे. आता आपल्या इलेक्ट्रिक व्हेकल्स आल्यात तर आपल्याला दुकानात जायला पण आपल्याकडे गाडी आहे. मग आपल्याकडे गाडी आहे तर आपण काय करतो, यूज करतो. म्हणजे आपण काय करतो, टाईमची बचत करतो आणि पेट्रोलची नासाडी करतो. दॅट्स आपण याला म्हणतो टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टम्स. द विच मेनी पीपल्स लोकेटेड द व्हेरियस टर्मिनल्स लोकेट करतात टू यूज ऑफ द पर्टिक्युलर कम्प्युटर सिस्टम्स हे यूज करत असतात ॲट अ सेम टाईम. म्हणजे एकाच वेळी ॲट अ पर्टिक्युलर सिस्टम यूज करत असतात कम्प्युटर सिस्टम. द टाइम शेअरिंग मल्टीटास्किंग लॉजिकल एक्सटेन्शन मल्टी प्रोग्रामिंग द प्रोसेस टाईम. ओके. द टाइम शेअरिंग म्हणजे तुमची जी टाईमची ट्रान्सपोर्टेशन असते, म्हणजे आपण एक सिस्टम जे असतं आपलं कम्प्युटर सिस्टम जे असते, फाईल ट्रान्सपोर्ट जी करतो और मल्टीटास्किंग करतो. द लॉजिकल एक्सटेन्शन अँड मल्टी प्रोग्रामिंग, एकापेक्षा अनेक काम करणारे, त्याला आपण म्हणतो प्रोसेसर टाईम. ओके. GHZ, तुम्हाला प्रोसेसरची जी स्पीड असते ना, ही क्लॉक स्पीड असते. ओके. गिगाहर्ट्स वगैरे तुम्ही ऐकलं असेल. विच शेड्स अमंग मल्टिपल यूज ऑफ द सायमल्टेनियस टर्मिनल अँड टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टम्स. द मेन difference between multi-program batch system and time sharing systems. The very system it perform case of the multi-program and batch system of the object to maximum processor uses. ओके. जास्त प्रोसेसरच्या मध्ये यूज केले जातात. मल्टिपल जॉब्स आर एक्झिक्यूट बाय द CPU बाय स्विचिंग बिटवीन द मेनी स्विचेस. दिस ऑक्युर फ्रिक्वेंटली या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे. आता आपण या ठिकाणी डायग्राम्स मी तुम्हाला एक्सप्लेनेशन करतो. तर तुम्ही आता बघत असाल ऑपरेटिंग सिस्टमला कशा प्रकारे डायग्राम्स गेलेली आहे. तो ऑपरेटिंग सिस्टमला कशा प्रकारे डायग्राम्स या ठिकाणी गेलेले आहे. पहिला तुमचा चालू होता इथे वर्ड. बरोबर. पहिला चालू होता तुमचा इथे वर्ड. त्यामध्ये 2 मिनटं आपण थोडा वर्ड बारीक करूया. इथून चालू होता वर्ड. बरोबर. तर तुमचं इथं वर्ड ट्रान्सफर झालेला आहे. एक CPUला तुम्ही काय केलेलं आहे, मल्टीटास्किंग दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही त्याची टाईम शेअरिंग केलेलं आहे किंवा तुम्ही त्याला वर्क दिलेला असतात. तुमचा ईमेल ऑपरेटिंग सिस्टम तुम्हाला प्रोसेसिंग करणार. मग प्रोसेसिंग करायला कुठं जाणार, तुमचा CPU का जाणार. वेब ब्राउझर्स, तुम्ही जे वेब ब्राउझर्सवर सर्च करता, वेब ब्राउझर्सवर तुम्ही ब्राउझिंग करता, डेटा ब्राउझिंग करता, दॅट द प्रोसेसिंग कशावर करणार आहे, दॅट्स CPUवर तुमची प्रोसेसिंग होणार आहे. दॅट इज कॉल्ड ऑफ द व्हेरी सिम्पल पॉईंट मल्टीटास्किंग ऑपरेटिंग सिस्टम्स. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.
तर आपण आता फक्त एवढे 2च पॉईंट क्लिअर केलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिक पुढचे व्हिडिओ पडत जातील. थँक्यू, धन्यवाद.